नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश काळेंगे कृषी जागरणच्या नवीन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत नवनवीन माहिती घेऊन देत असतो। तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी गावातील एक महिला यांच्यासोबत आता आपण संवाद साधणार आहोत। या महिलांनी नेमकं बेकरीचा व्यवसाय कसा सुरुवात केला आणि त्याची वाटचाल त्यांनी कशी केली याबाबत त्यांच्याकडून माहिती घेऊया। मॅडम, आपलं नाव काय? मीनाक्षी दत्तात्रय ताकमारे, राहणार कोगिल। ताई, आता आपण बघतो आजकाल प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक सर्वत्र महिला आहेत त्या नवीन नवीन क्षेत्रात कामही करतात, पण एक ग्रामीण भागातल्या महिलांकडे बघायचं म्हणलं की चूल आणि मूल असतं। हे सांभाळत आता तुम्ही एक नवीन असं बेकरी असं व्यवसाय उभा केला, याची संकल्पना आपल्याला कशी अवगत झाली? कोरोनाच्या काळात कंपनी बंद पडली मिस्टरांची आमच्या। मग आता काय करायचं घरात बसून म्हटल्यानंतर मला छोटं म्हणजे बिस्किट घरगुती करायचा मी विचार केला आणि त्यानंतर तिने मला तो घेतल्यानंतर मग मी त्या प्रोजेक्टला चालू केलं। मग त्याला प्रतिसाद माझा म्हणजे चांगला मिळाला की बाबा ती बिस्किट गव्हापासून दुधापासून बनवल्यामुळे महिला पण घरात येऊ लागल्या करायला। मग ते बाहेर नानकटाई व म्हणजे पावभाजीचं पाव हे असं मी बनवत गेलो। ते कमी पडालं ना गावात, त्याच्यामुळे मी मोठा ओव्हन घ्यायचा आणि परत डिसिजन घेतला। मग आता सध्याच्याला तरी ते चालू आहे। मग आता सुरुवातीला साधारणतः 2020 ला कोविड आला। 2020 पासून तुम्ही व्यवसाय चालू केला। मग त्यावेळेचा व्यवसाय आणि आताचा एवढा व्यवसाय यात तुम्हाला कोणाकोणाची साथ लाभली? मिस्टरांनी आमच्या साथ दिली, सासूबाईंनी साथ दिली करायला, काय अडचण नाही। पोरांनी माझ्या साथ दिली आणि प्रतिसाद चांगला दिला। ती घेऊन पण गेली विकायसाठी। मुलग्यानं सुद्धा सायकलीनं प्रवास गलीगलीतनं केल्यामुळं आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट आला। त्यामुळं आता आम्ही हे उभा केले की गावाला पुरविना ना हे ब्रेड तेवढंच कागल शहर आणि MIDC शहर मिळत नाही, मग गावात उपलब्ध करायचा निर्णय आम्ही स्वतः घेतला। आता आपण पाहिलं का बेकरी व्यवसाय, तुम्ही बेकरीच्या माध्यमातून कोणते कोणते पदार्थ तयार करता? गव्हापासून बिस्किट बनलेली, मैद्यापासून ब्रेड, पावभाजीचं पाव, ब्रेड, खारी, पेश बटर, चॉकलेट टोस्ट, मेथी खारी। हा डॉपर आहे की नाही, हा आम्ही मिल्क ब्रेडसाठी खारी टोस्ट बटर सगळं बनवता येते यात। आणि तो हा तो डॉपर आहे तो बिस्किट साठी आहे। हे मिश्रण करताना मिश्रण आहे आणि हा ओव्हन आहे। या ओव्हन मध्ये साधारणतः आपण एखादा पदार्थ किती वेळ ठेवू शकतो? 15 मिनिटं ठेवू शकतो। अशा टॉल्या आहेत, ह्या अशा आत घालतोय आम्ही अशा। असं लावलं की मग फिरते। हे टायमिंगचं आहे, हे जो टायमिंग लावतोय आणि हे वर टायमिंग असते। मग एवढं 15 मिनिटं असली टायमिंग की ते 15 मिनिटानंतर बाजून निघते। कटिंग मशीन आहे, ब्रेड कटिंग होते, सगळं कटिंग होते यात। स्लाइस केक, हे आता पॅकिंग होणार। ब्रेड, क्रीम रोल आहे, चॉकलेट टोस्ट आहेत, बटर आहे, डोनेट आहे, मावा टोस्ट आहे, लादी पाव आहे, मिल्क ब्रेड, साधा ब्रेड, खारी, पेश बटर, मेथी खारी, ही चॉकलेट बिस्किट आहे, हे काजू टोस्ट आहे, हे स्लाइस केक आहे, कप केक, ही नानकटाई। हे सगळं प्रोडक्ट आमच्या माऊली बेकर्स मध्ये तयार होते। हे सगळं बिना अंड्याचं घरगुती शुद्ध शाकाहारी बनलेलं आहे। माऊली बेकर्स मध्ये सगळं हे घरगुती पदार्थ तयार होतात दुधापासून।